नमस्कार मंडळी, आज बनवणार आहे मी उसावरील शेंगांची टिफिनसाठी भाजी। तर सर्वात पहिला मी शेंगा स्वच्छ अशा निवडून घेतल्या, कारण त्यामध्ये खूप आळ्या असतात, किडके असतात। त्या शेंगा फार बघून त्या निवडायला लागतात। निवडून झाल्या, धुवून पण घेतल्यात। कढई ठेवली, तेल गरम केलं, त्यात जिरे मोहऱ्याची फोडणी केली, लसूण घातला, कांदा घातला, टोमॅटो घातला, परतून घेतला। मीठ, हळद, हिंग, कोल्हापुरी कांदा लसूण चटणी घातली, हलवून घेतली आणि धुवून ठेवलेल्या शेंगा त्यामध्ये घातल्या, हलवून घेतल्या। ह्या बघा अशा असतात त्या शेंगा। ह्या शेंगांना माझ्या माहेरी वालाच्या शेंगा म्हणून ओळखल्या जाते आणि सासरी उसावरील शेंगा म्हणून ओळखले जाते। ताटामध्ये गरम पाणी ठेवलेलं होण्यासाठी तेच घातलं भाजीमध्ये, कारण माझ्या घरी ना मऊसर अशी भाजी शिजवलेली लागते, म्हणून मी थोडंसं गरम पाणी त्यात ॲड करते। भाजी थोडी शिजत आलेली, मग त्यामध्ये थोडंसं शेंगदाण्याचं कूट ॲड केलं, परत भाजी शिजायला झाकून ठेवली। हे बघा आता थोडी भाजी शिजत आलेली आहे, परत अजून झाकून ठेवते शिजण्यासाठी। जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, तुमच्या लाईकमुळं मोटिवेशन मिळतं। बाय।